थँक माताजी. सो आपल्या या 8व्या अध्यायाची कुठेतरी निगडीत मी तुम्हाला आधीच सांगितलं, की सगळे अध्याय हे एकमेकांशी खूप छान जोडले गेलेले आहेत. म्हणजे जसं आपण पहिल्या अध्यायापासून जसं अर्जुन विषाद योगापासून सुरुवात झाली, की अर्जुनाला कुठेतरी असमंजस झालेला आहे तो. आणि तेव्हापासून भगवंतांनी त्याला वेगवेगळे धडे आणि वेगवेगळं उपदेश करायला सुरुवात केलेली आहे. आणि ती दुसऱ्या अध्यायापासून सुरुवात झालेली आहे. तर दुसऱ्या अध्यायामध्ये पहिला धडा काय शिकलो हो आपण? मी त्या खुणांवरनं काय सांगितलेलं? आपण आपण कोण नाही आणि कोण आहोत? आपण शरीर नाही आणि आत्मा आहोत. आणि आत्मा आपल्या कुठे आहे? हृदयामध्ये असतो. अगदी बरोबर. आत्म्याला पाहू शकतो का हो आपण? आत्म्याला पाहू शकतो कोणी? नाही, कारण तो अत्यंत सूक्ष्म केवढा असतो हो तो? केसाच्या टोकाच्या 1/10,000 इतक्या पार्ट. येस, बरोबर कस्तुरी. अगदी बरोबर. आणि मग या आत्म्याचं जे असतं, जे मी तुम्हाला सांगितलं, जसं की एका शरीरातून म्हणजे आत्म्याला हा कसा आहे तो आणि तो कसा आहे आत्मा? तर हा परमेश्वरासारखा सच्चित आनंद. सत म्हणजे काय? सत म्हणजे हा शाश्वत आहे. कुठेतरी तो खरं म्हणजे कुठेतरी पूर्णपणे शाश्वत आहे ते. पूर्णपणे जे काही खरं आहे इथे आणि जो सच्चित म्हणजे सत्य आहे त्याच्यामध्ये पूर्णपणे सत्यता आहे. चित म्हणजे काय? तर संपूर्ण ज्ञानाने भरलेला. म्हणजे चित हे संपूर्ण ज्ञान असलेले आणि आनंद हो, म्हणजे परमानंद. परमेश्वर जे परम आनंद आहे, त्या परमेश्वरासारखा हा परमात्मा. म्हणून हा आत्मा आपल्या परमात्म्याचाच एक अंश आहे आणि म्हणून आपण सगळे भगवंतांचे अंश आहोत असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून सच्चिदानंद. बरोबर, अगदी बरोबर. सच्चित आनंद असा हा आत्मा. कारण त्याला कुठलेही म्हणून आपण जेव्हा दुसऱ्या अध्यायामध्ये बघितलं, की कपडे मलिन होऊन जातात, तसं जेव्हा शरीर थकतं ना, शरीर जेव्हा जीर्ण होतं, जेव्हा आपण त्या सगळ्या सायकलमधनं बघितलं, की सुरुवातीला कसं लहान मूल जे रांगतं, जे चालतं, मग फिरतं, मग मोठा त्याचा थोडा तरुण मुलगा, मग त्याच्यापेक्षा एक तरुण होतो. त्याच्यानंतर एक थोडा अजून वयस्कर जसं वय वाढत जातं आणि शरीराच्या पूर्ण काय वाढत जातात, तर शरीरामध्ये खूप बदल होत जातात. पण आत्मा जो असतो ते त्या सगळ्यामध्ये आपण बघितलं, तर त्याला कुठेतरी बघा एक चांदणीचं म्हणजे प्रकाशमय स्वरूपात, ब्रह्म स्वरूपामध्ये आपल्या जसं परमात्म्याचं आपण सांगितलं, की किती 3 टप्प्यामध्ये कुठल्या 3 टप्प्यामध्ये आपल्याला परमेश्वर भेटतात? कुठल्या 3 टप्प्यामध्ये आपल्याला परमेश्वर पहिल्यांदा कसे वाटतात? कसं वाटतं? काय आपण म्हणतो आपण देवाला बरोबर ब्रह्म. ब्रह्म म्हणजे काय? प्रकाश, परमात्मा. अगदी बरोबर. जे विष्णूचं रूप आहे, जे शंख, चक्र, गदा धरलेलं जे रूप आहे, ते परमेश्वराचं रूप आपण बघतो. पण जेव्हा आपण अगदी परमेश्वराच्या जवळ म्हणजे मी सांगितलं, की काय मार्ग आहे मग? या आपल्या कुठल्या युगामध्ये आपण राहतोय आणि सगळे? आपण या 4 युगांपैकी कुठल्या युगात आहोत हो? कलियुगामध्ये. अगदी बरोबर मीनल. देव बरोबर. कलियुगामध्ये. येस कस्तुरी. तर या कलियुगामध्ये मग जेव्हा आपण म्हणतोय, की परमेश्वराच्या, परमात्म्याचं, भगवंतांचं जे रूप आपल्याला बघायचं तर ते कधी काय काय कसला यज्ञ आहे या कलियुगामध्ये कुठल्या यज्ञाला, कुठला धर्म हा श्रेष्ठ मानला जातो? महामंत्राचा जप. अगदी बरोबर. म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग. ज्या युगांमध्ये वेगवेगळ्या गोष्टींना जसं सत्ययुग हे पवित्र सगळ्यांनी भरलेलं, की जिथे ध्यान करू शकली लोकं. कारण तितकी पवित्र लोकं आणि तितकं पवित्र वातावरण होतं. त्याच्यानंतर त्रेतायुगामध्ये जे यज्ञ, याग, आहुती, बलिदान केलं जायचं, की ज्याच्यामुळे ते फलरूप मिळायचं, फलद्रूप किंवा ज्या गोष्टींचा हा श्रेष्ठ मानलं जायचं, तो यज्ञ मानला जायचा आणि तसंच द्वापार युगामध्ये परमेश्वरांच्या चरणाची पूजा केली जायची, अर्चना केली जायची आणि त्याचप्रमाणे जपाचा महिमा, नामस्मरणाशिवाय दुसरा उपाय नाही, इतर उपाय नाही, इतर कोणताही मार्ग नाही. आणि म्हणून नामस्मरणाने जेव्हा भगवंतांचं नामस्मरण भगवंत म्हणतायत, की तुम्ही माझ्यामध्ये पूर्ण सामील व्हा आणि माझ्या श्रद्धेने म्हणजे काल आपण जेव्हा परमेश्वराचं आपण 2 अध्यायांमध्ये सतत ऐकतो आहोत, की भगवंत स्वतः सांगतायत आणि भक्तीच्या मार्गावर जी शिडी मी तुम्हाला दाखवलेली, की जी कर्म सांगतायत करायला, ज्ञान सांगतायत, पण ती सगळी शिडी कुठे जातीये?
तर कुठेतरी भक्तीच्या मार्गावर जे आपण कालपासून शिकायला सुरुवात केली 7व्या अध्यायामध्ये, की भक्तीचे मार्ग कुठले आहेत? मग मनाला तुम्ही कसं चंचलतेपासून त्या वाऱ्यासारख्या मनाला कसं पकडू शकता? तर हे सगळं मनाला पकडू शकण्याचं आणि सगळ्या मनावरती, इंद्रियांवरती नियंत्रण मिळवायसाठी काय? तर नामस्मरण हो. जप, भगवंतांचं नामस्मरण जितकं तितकं तुम्ही या भगवानांचं आणि जे कुठलं रूप दिसतं हो मग भगवंतांचं, कुठलं मनुष्य रूप दिसतं आपल्याला आणि कुठलं सगळ्यांना आवडतं जे मोहक भगवंतांचं रूप आहे, ज्याला काय म्हटलं जातं? अगदी बरोबर आहे. श्यामसुंदर रूप, जे अत्यंत मोहक आहे आणि ते सगळ्यांच्या खूप जवळचं आहे आणि सगळ्यांच्या खूप हृदयाजवळ आहे ते. कारण ते सगळ्यांना आवडतं. कारण परमेश्वर अत्यंत कुठल्या 6 गोष्टींनी भरलेले आहेत त्याच्यामध्ये. कुठल्या 6 गुणांचे परमेश्वर आहेत बरं? 6 गुण कुठले आहेत परमेश्वराचे? बरोबर, सामर्थ्य, सुरुवातीपासून जा. सौंदर्य, येस, सामर्थ्य, त्याच्यानंतर श्रीमंत, प्रसिद्ध आणि ज्ञान आणि शेवटी सगळ्याचा काय करतात परमेश्वर? संन्यास. अगदी, अगदी बरोबर. म्हणजे परमेश्वराला कशाचाही मोह नाहीये. कशाचाही आम्हाला हे हवंय ते कारण परमेश्वर काय सगळ्याची निर्मिती ही परमेश्वरानेच केलेली आहे हो. भगवंतांनी सगळ्याची निर्मिती केलेली आहे. म्हणून भगवंत म्हणतायत, की तुम्ही तुमचं काम करा आणि काळजी घ्यायला मी आहे हो. तुम्ही झाड लावा. फळं किती येतील, ही येतील का आंब्याच्या झाडाला आंबेच येणार आणि तुम्ही तुम्ही ते फक्त काम मनापासून करा आणि मनापासून म्हणजे कसं तर भगवंतांसाठी करा. आणि कृष्ण भावनेने करा आणि मग अशा भावनेने केल्यानंतर जे परमेश्वराला जाणतात आणि जे कोण आपण काल जसं बघितलं, की जे मॅरेथॉन शर्यतीमध्ये खूप कमी जण अशी राहतात हो, की जी पुढपर्यंत जातात. अगदी शेवटपर्यंत शर्यत जिंकतात आणि शर्यत खेळतात. जिंकणं तर ठीक आहे. जिंकणं-हारणं हे सगळं सृष्टीचा नियम आहे. परंतु पूर्ण शेवटपर्यंत जातात. कारण का? दृढ निश्चयाने. आणि तसेच कालच्या अध्यायामध्ये आपण बघितलं, की 4 प्रकारची लोकं ही परमेश्वराला शरण जातात. काही कारणाने, पण त्याच्यात इच्छा मनात असतात. आणि जे ढोंगी, जे अदृष्ट लोकं आहेत, जे नराधम आहेत आणि अशी लोकं तर परमेश्वराला शरणच जात नाही. जे अज्ञानी आहेत, अशा 4 प्रकारच्या लोकांना परमेश्वराला शरण जायची बुद्धीच होत नाही. कारण तामसी वृत्ती असते पूर्ण. अज्ञानामध्ये असतात पूर्ण आणि म्हणूनच भगवंत सांगतायत, की 4 प्रकारची लोकं जातात परमेश्वराला शरण जातात. ती कुठली? तर अर्थ म्हणजे जी खूप दुःखामध्ये आहेत, कष्टामध्ये आहेत. कारण दुःख म्हणजे काय? मी तुम्हाला सांगितलं, की हे सगळं काय आहे आपलं? काय शब्द वापरला मी? आपलं हे जे भौतिक जग आहे, त्याला काय म्हटलंय हो? त्याला कुठला शब्द? जसं वस्त्राचं वस्त्रालय असतं, जसं दुधाचं दुग्धालय असतं, तसं याला काय म्हटलंय हो? दुःखालयम. का दुःखालयम म्हटलंय? कारण इथे आहेत. सुख-दुःख आपण बघतो, की क्षणभंगुर आहेत पण ती खूप. म्हणजे थोड्या काळासाठी आहे. तुम्हाला थोडा वेळ हा पिक्चर बघितला तर आनंद मिळतो. तुम्हाला हे आपल्याला मस्तपैकी आपल्याला हॉटेलिंग केलंय, मस्त आज मॉलमध्ये गेलोय, मस्तपैकी फिरून आलोय, मग एकदम आउटिंग केलंय, लाँग ड्राईव्ह केलाय, सगळं छान आहे. मी म्हणत नाही त्याच्यात वाईट काय आहे. परंतु ते किती आहे हो? ते खूप क्षणभंगुर आहे. म्हणून जर तुम्ही ते आपल्याला अगदी कायमस्वरूपी आनंद आणि या बंधनातून म्हणजे आता तुम्ही खूप छोटे सगळे आहात. मी म्हणायचं नाही, की सगळं तुम्ही सोडून द्या आणि सगळं याचा त्याग करायचा आणि असं काही सांगत नाहीये कोणी. परंतु काय, की तुमच्या कुठेतरी तुमच्या मनावरती कंट्रोल करा आणि कुठेतरी ही गोष्ट ठीक आहे, एवढी मिळाली आहे तेवढी बास आहे किंवा तुम्ही कुठलंही काम करताय, कुणासाठी आनंदाने करताय, तर आईचं काम करताय, काही वडिलांचं काम करताय, तर मनापासून करा. अगदी म्हणजे स्वतःचा जीव ओतून केलत ना, तर त्याच्यामध्ये खूप वेगळं समाधान आहे हो तुम्हाला. तर अशा प्रकारे भगवंत सांगतायत कालच्या अध्यायात, की तुम्ही जे काही मिळवाल या दुःखालयममध्ये, तर हे दुःखालयम का म्हटलंय त्याला? कारण ह्या सगळ्याच्या चक्रातून जन्म आणि मग पुढे जाऊन जसं जन्म घेतल्यानंतर पुढे-पुढे वृद्धत्व येतं आणि मग ह्या सगळ्या डिसीजेस जसं आपण बघतोय आता, की या सगळ्याचा पॅन्डेमिकमध्ये कसं सगळे आपण अनुभव घेतोय पॅन्डेमिकचा किंवा वेगवेगळ्या प्रकारचे रोगराई ही सतत काही ना काहीतरी नवीन रोग, आज हे बॅक इन्फेक्शन, हे उद्या इन्फेक्शन. जरी खूप इन्व्हेन्शन्स होतायत, माणूस खूप प्रगती करतोय. भगवंतांच्या कृपेने माणूस खूप प्रगती करतोय आणि खूप सायन्स पुढे गेलेलं आहे.
परंतु याला कुठेतरी काय आहे, तर याला कुठेतरी काही ह्या रोगांमधनं, ह्याच्यामधूनच सगळ्यांना जावं लागतंय मनुष्याला. आणि मग त्याचा अंत काय? तर मृत्यू. कारण शरीर हे जेव्हा जीर्ण होतं, तेव्हा तो आत्मा दुसरं शरीर धारण करतो. आणि त्याच याच्या पुढे आज आपल्याला 8वा अध्याय शिकायचा आहे. तर ठीक आहे? सगळ्यांना साधारण कळलंय सगळं? तर हा थोडासा बघा तुम्ही, मी जेव्हा आता बोलत होते 10 मिनिटं, तर प्रत्येक अध्याय हा कुठेतरी एकमेकांना इतक्या छानपणे जोडला गेलेला आहे, की तुम्हाला त्या अध्यायाचं महत्त्व कळेल. म्हणजे तुम्ही जर 7वा अध्याय ऐकला असेल, तर तुम्हाला 8वा आज कळायला सोपं जातं. म्हणजे कुठेतरी गोष्टी तर खूप छान-छान आहेतच त्याच्यामध्ये. पण हे अध्याय कसे एकमेकांना जोडले, जसं काल मी एका मण्याच्या माळेचं उदाहरण दिलं, की परमेश्वर कसा आधार देणार आहेत आणि या महासागरातून परमेश्वर तरुण देणार आहेत, की परमेश्वर हात द्यायला तयार आहेत तुम्हाला. पण ती मनापासून इच्छा पाहिजे. व्हेन देअर इज अ विल, देअर इज अ वे. आणि म्हणून भगवंत म्हणतायत, की तुम्ही माझ्यासाठी जे काही कराल, ते माझ्या भावामध्ये, माझ्या भावनेमध्ये गुंतून करा. आणि मग तुम्हाला नक्की या बंधनातून, म्हणजे जसं माणूस पुढे जाऊन वृद्धत्व प्राप्त करतो आणि जेव्हा जीर्ण होऊन मृत्यू येतो, तेव्हा आज आपल्याला याच्या पुढचं काही ज्ञान घ्यायचं आहे. आणि म्हणूनच हा अध्याय आहे, याचं नाव आहे अक्षर ब्रह्मयोग, म्हणजे भगवत प्राप्ती. प्रत्येक अध्यायामध्ये तुम्हाला जपाचा महिमा आणि कुठेतरी त्या संज्ञा आणि त्या गोष्टी परत येणारच. कारण हे सगळं एकमेकांशी, आणि भगवंत स्वतः जे सांगतायत, की भक्तीचा मार्ग प्रत्येक ठिकाणी तुम्हाला तो भक्तीच्या मार्गाकडे घेऊन जातो. आणि म्हणून अशा प्रकारे आज मीनल वाचणार का मराठी? हरे कृष्ण मीनल. अनम्यूट करू तुला? मराठी कोणाला वाचता येतं अजून? मीनल काहीतरी करतीये वाटतं. ओके. माझ्या बरोबर वाचा जरा. आरोही, आरोही वाचणार? हरे कृष्ण. हँड रेस करा. अर्णव, अर्णवला वाचायचंय. चला ठीक आहे. अर्णव, हरे कृष्ण. सईला पण पुढच्या वेळी चान्स देते. अर्णव कुठे गेला? हरे कृष्ण बेटा. मी तुमच्यासोबत वाचतो. येस येस. अर्जुनाने विचारले, अर्जुनाने विचारले, हे पुरुषोत्तम, हे पुरुषोत्तम, हे भगवान, हे भगवान, ब्रह्म म्हणजे काय? ब्रह्म म्हणजे काय? आत्मा म्हणजे काय? आत्मा आत्मा म्हणजे काय? काय? सकाम कर्म सकाम कर्म म्हणजे काय? म्हणजे काय? ही भौतिक सृष्टी म्हणजे काय? सृष्टी म्हणजे काय? आणि देवता कोण आहेत? आणि देवता कोण आहे? हे कृपया तुम्ही मला सांगा. हे कृपया तुम्ही मला सांगा. हरे कृष्ण अर्णव, खूप छान प्रयत्न आहे. खूप छान. आता पुढचं कोण वाचणार आहे बरं? मीनल वाचणार? मीनल, हरे कृष्ण. वाच मीनल. हो, 1 मिनिट. हा हा, नो प्रॉब्लेम. अरे अच्छा, एक मिनिट, मी करते तुला. हा मीनल, हरे कृष्ण. हो, हरे कृष्ण. अर्जुनाने विचारले, हे खालचं वाच बेटा. ते अर्णव बरोबर वाचलं. हा, 8.2 वाच. ओके. हा. हे मधुसूदन, यज्ञांचा अधिपती कोण आहे आणि या देहामध्ये तो कसा निवास करतो आणि भक्तीमध्ये युक्ती झालेले मृत्यूसमयी तुम्हाला कसे जाणू शकतात? हरे कृष्ण बेटा, खूप छान हरे प्रयत्न आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. हो, हरे कृष्ण. हरे कृष्ण. भगवंतांना विचारतोय अर्जुन, जसं मी तुम्हाला म्हंटल, की दुसऱ्या अध्यायामध्ये भगवंतांनी सांगितलं की याच्या पुढे अर्जुनाला आता काय झालंय, की अर्जुनाला आता खूप प्रश्न पडलेले आहेत आणि अर्जुनाला खूप प्रश्नांची उत्तरं हवी आहेत. त्याच्यापैकी आपल्याला ब्रह्म म्हणजे काय, आत्मा म्हणजे काय, म्हणजे प्रत्येक गोष्ट अर्जुनाला कुठेतरी पूर्ण
अजूनही सखोल याच्यामध्ये हवी आहे, की मला पूर्णपणे समजावून सांगा आणि ही सृष्टी म्हणजे काय आहे आणि या यज्ञांचा अधिपती कोण आहे आणि या देहामध्ये तो कसा निवास करतो, म्हणजे परमात्म्याचं महत्व. मग अर्जुन पुढे विचारल्यानंतर भगवंत सांगतायत आता अर्जुनाला. आणि जसं आपण ऐकलं, की ब्रह्म म्हणजे काय, की ब्रह्म हा प्रकाश, भगवंतांचं 3 टप्प्यामधलं जे स्वरूप आहे, या सगळ्याची भगवंतांनी उत्तरं दिलेली आहेत. आणि मग या शरीराबद्दल जे आपण शिकलो, की मग आपण त्याच्यामध्ये जो 2.13वा श्लोक शिकलो ना, त्याच्या पुढे हे येऊ शकेल. देहिनोऽस्मिन् यथा देहे कौमारं यौवनं जरा तथा देहतरां प्राप्तिर् धीर तत्र न मुह्यति. म्हणजे जसं आपण त्याच्यामध्ये शिकलेलो, की देहामध्ये म्हणजे जसं जन्म झाल्यानंतर जसा देह वेगवेगळ्या शरीरामध्ये की वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये आत्म्याचा प्रवास असतो, तसा देह हा जरी देहा बदलला, जरी दुसरं शरीर, तरी आत्म्याला त्याचा काहीही त्याच्यापासून आश्चर्यचकित होण्यासारखं नसतं. कारण या आत्म्याला दुसरं शरीर धारण करायचं असतं. आणि त्याच्या पुढे आपण आज ह्याच्यामध्ये शिकत आहोत. तर ओम हरे कृष्ण वाचशील? हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण वाच. अंतकाले च मामेव स्मरणमुक्त्वा कलेवरं य प्रयाति समद्भावं याति नास्त्यत्र संशयः. आणि अंतकाळी केवळ माझे स्मरण करीत जो आपला देहत्याग करतो तो तत्काळ माझ्या प्रकृतीची प्राप्ती करतो, यात मुळीच संशय नाही. हरे कृष्ण. हरे कृष्ण. तुम्हाला माहिती आहे का, चॅटमध्ये मला उत्तर द्या की कोण आहेत हो हे? तुम्हाला दिसतंय हे चित्रामध्ये? उजव्या बाजूला युद्धस्थानी आणि तिथे कोण आहेत? तुम्हाला दिसतंय ते जे बाणांच्या शय्येवर झोपलेले आहेत ते? हो, हो. तरुण मी देते हां तुला. तुला पण देते. भीष्म. अगदी बरोबर, अगदी बरोबर. अजून कोणाला माहितीये? आजूबाजूला सगळे आणि कुठली कुठली स्थिती आहे ही? आणि भीष्मांना काय झालेलं आहे? तुम्हाला माहितीये, काही बघितल्यासारखं आठवतंय युद्धामध्ये? देहत्याग. बरोबर, भीष्मांनी. बाणशय्येवर आहेत. अगदी बरोबर. बाण लागलेले असतात. अगदी बरोबर, बरोबर. म्हणजे कसं झालेलं असतं, की भगवंत आहेत बघा इथे समोर आणि भीष्मांना युद्धाच्या वेळी, की तिथे जसं भगवंतांनी सांगितलंय, की तू या सगळ्यांना मारणार आहेस किंवा हे युद्ध होणार आहे. हे शरीर सगळं जाणार आहे. पण हे आत्मा चिरंतन आहेत. सच्चित आनंद आत्मा आहेत. त्यामुळे हा आत्मा अजिबात मरणार नाहीये. त्याच्यामुळे तू कुठलंही पाप करत नाहीयेस. तू फक्त निमित्त आहेस एक. आणि म्हणूनच तुझ्याकडून जरी हे झालं तरी तू कुठलंही पाप करत नाहीयेस. आणि इथे भीष्म पितामह जे अर्जुनाचे आजोबा असतात, तर त्यांना बाण लागलेले आहेत हो सगळीकडून. आणि ते बाणांच्या शय्येवर आहेत आणि त्यांचा मृत्यूकाळ अगदी जवळ आलेला आहे. म्हणजे ते मृत्यूला अगदी त्यांनी जवळ केलेलं आहे. पण ते मृत्यूच्या शय्येवर आहेत. काय? की कारण त्यांनी अजून प्राण सोडलेले नाहीये. मनुष्य मृत्यू पावतो. काही काही टर्म्स तुम्हाला कळायला थोड्या छोट्या मुलांना जड जातील. पण प्रयत्न आहे की तुम्ही थोडंसं समजून घ्या. काही नाही कळलं, तुम्हाला सोप्या शब्दात मी नक्की प्रयत्न करते. तर असा हा जेव्हा म्हणजे काही या भगवद्गीतेमध्ये जे सांगितलेलं आहे ते थोडंसं कुठेतरी मोठं झाल्यानंतर किंवा काही ठराविक वयाला थोडंसं कळायला सोपं जाणार. पण तरी पण तुम्हाला काही गोष्टी पुढे सांगणार आहे, त्याच्यातनं तुम्हाला नक्की ते कळणार आहे. तर हे मृत्यूशय्येवर असताना त्यांनी देहत्याग केलेला नसतो. अजून त्यांनी प्राण सोडलेले नसतात. आणि भगवंत म्हणून इथे सांगतायत, "अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम." म्हणजे की जेव्हा अंतकाळ आलेला असतो भीष्मांचा जवळ आणि जेव्हा मनुष्याचा अंतकाळचा वेळ आलेला असतो, तेव्हा तुम्ही फक्त माझं स्मरण करा. तेव्हा भीष्मांनी काय केलेलं माहितीये? भीष्मांच्या तोंडून त्यांनी विष्णू सहस्त्र नामाचा जप केला होता. जेव्हा ते बाणांच्या शय्येवर होते, तेव्हा त्यांनी प्राण त्यागलेले नव्हते आणि म्हणूनच भगवंत प्रत्यक्ष समोर आहेत बघा त्यांच्या आणि ते विष्णूचं सहस्त्र नाम जपत होते आणि म्हणूनच भीष्म अष्टमी, भीष्मांना मोक्ष प्राप्त झालेला आहे. भीष्मांना कुठेतरी म्हणजे भीष्मांना हे भगवंतांच्या जवळ गेलेले आहेत. जरी त्यांचा मृत्यू होऊन नंतर त्यांना मोक्ष प्राप्ती झालेली आहे. का? कारण त्यांनी मृत्यू समयी भगवंतांचं स्मरण केलेलं आहे आणि म्हणूनच भगवंत सांगतायत, तो तत्काळ माझ्या प्रकृतीची प्राप्ती करतो, यात मुळीच शंका नाही. तर हे भगवंतांचं हे आपण ऐकलं. कालच्या आपण भक्ती सेवा केल्या, की भक्ती सेवा मला सांगा बरं, की मग याच्यामध्ये सांगितलं, की तुम्ही भगवंतांचं कशाप्रकारे स्मरण करू शकता. मग जे आता मला सांगा, जर अटेंडन्स लीग देणार बेटा आरोही, थोडा वेळ आहे अजून. कृपाताई टाकणार.
जसं मी तुम्हाला सांगितलं, की तुम्ही परीक्षेला जाताना फक्त जर देवासमोर हात जोडले, तर फक्त तेव्हाच तुम्ही जोडाल का हात? तर नाही. तर तुम्हाला जेव्हा तुम्ही लहान असता, तर आता मी तुम्हाला श्रीला प्रभुपादांचं सांगितलेलं अगदी बरोबर. श्रवणम, कीर्तनम आणि या पायऱ्या आपण बघूच या. पण त्याच्या आधी मी 2 मिनिटं थोडंसं बोलते. की याचं का महत्व, की तुम्ही अगदी, अगदी शेवटच्या दिवशी म्हणजे भगवंत इथे काय सांगतायत, की तुम्ही जेव्हा अ, अ, पूर्ण आयुष्य असतं तेव्हा नामस्मरण केलं, तर मृत्यूसमयी जे भगवंतांचं नाम घेतात, तर त्यांना मोक्ष मिळतो. म्हणजे त्यांना जेव्हा तर ते त्यांना कृष्णलोक मिळतो. त्यांना गोलोकामध्ये जाता येतं, कृष्णाकडे जाता येतं. आणि भगवंत इथे सांगतायत, की नामस्मरणाने म्हणजे जेव्हा आयुष्यभर मनुष्य जेव्हा काही सगळ्या या बालपणापासूनच्या ते अगदी वृद्धत्वापर्यंतच्या टप्प्यापर्यंत जात असतो, तेव्हा भगवंतांची सेवा वेगवेगळ्या पद्धतीने घडू शकते. आणि ती कशी घडू शकते? तर कुठल्या 9 सेवा आहेत भगवंतांच्या? कुठले 9 सेवेचे मार्ग आहेत हो? श्रवणम, कीर्तनम, स्मरणम, बरोबर? नंतर प्रियाने लिहिलंय पाद्य पूजनम. त्याच्या आधी काय आहे? अर्चनम, वंदनम, बरोबर. दास्यम, पादपूजनम, दास्यम, साख्यम आणि आत्म निवेदनम. बरोबर. तर हे 9 भक्ती सेवेचे प्रकार आहेत हो. भगवंत ते बघा आता तिने अटेंडन्स लिंक टाकलीये, ती सगळ्यांनी घ्या हा. ठीक आहे, कृपाताईंनी पाठवलीये. तर असे हे भक्तीचे मार्ग आहेत, असे हे भक्तीचे 9 मार्ग आहेत बरं का. आणि म्हणून इथे भगवंत काय सांगताय, की जेव्हा तुम्ही भगवंतांचं नाव सुरू कराल, तर तुम्ही काही परीक्षेला जाता तेव्हाच फक्त अभ्यास करता का हो? मला चॅटमध्ये उत्तर द्या बरं. तुम्ही जेव्हा तुमचं वर्ष सुरू होतं, आता तुम्ही सपोज एक तुम्ही जर काही 5वीतून 6वीत जाताय, परिसांनी सांगितलं नाही बरोबर. कारण तुम्ही काय फक्त परीक्षा आली की तेव्हाच अभ्यास करता का? नाही. सुरुवातीपासून करता का हो अभ्यास? शाळेमध्ये जाता तेव्हा सुरुवातीपासून करता अभ्यास? हो का नाही? येस, बरोबर. कारण कुठेतरी तुम्हाला शिकवलं जातं. मग तुम्ही जर शाळेतच गेला नाहीत पहिल्या दिवसापासून आणि डायरेक्ट जाऊन परीक्षेला गेलात तर कसं चालेल? नाही. तर म्हणून थोडे-थोडे जे थोडी-थोडी तयारी केली जाते ना, ती सुरुवातीपासून थोडी-थोडी तयारी केली जाते आणि भगवंत इथे हेच सांगायचा प्रयत्न करतायत, की तुम्ही जेव्हा तुम्ही अगदी अ, म्हणजे जे मनुष्य असतं, मनुष्य जेव्हा अगदी जीर्ण अवस्थेत, अगदी जेव्हा सगळं संपलंय, आता माझ्या सगळ्या जबाबदाऱ्यातून मुक्त झालोय, तेव्हाच फक्त मी आता भगवंतांचं नाव घेऊ शकतो. तेव्हा मी आता भगवद्गीता वाचू शकतो. हे सगळं मोठ्यांसाठी आहे थोडंसं. तुम्ही तर खूप गुणी मुलं आहात. तुमचं मी आज कौतुक करायचं विसरले, पण तुमचं तर खूप कौतुक आहे. कारण तुम्ही एवढी छोटी-छोटी सगळे या छोट्या वयामध्ये ही भगवद्गीता किती छान स्वरूपामध्ये जाणून घेताय. तर जे काही जी लोकं असतात, म्हणजे मी म्हणत नाही की सगळ्यांचाच विश्वास नसणारी वाचत नाही. पण खूप जणांच्या असं मनात असतं, "अरे ठीक आहे, आत्ता तर मला वेळ नाहीये. आता मला हे करायचंय, ते करायचंय आणि मी जेव्हा आरामात, जेव्हा अगदी म्हातारा होईन, तेव्हा मी हे सगळं भजन, कीर्तन किंवा भगवद्गीता वाचणार आहे. पण परंतु का? कारण की ही गोष्ट हे जे थॉट आहे हा नाहीये बरोबर. कारण की तुम्ही भगवंतांची नामस्मरण आणि त्या आध्यात्मिक मार्गावर तुम्ही स्वतःला कुठल्याही वयामध्ये आणू शकता. जसं मी श्रीला प्रभुपादांचं उदाहरण दिलं, की त्यांच्या मनामध्ये म्हणजे ते तर महात्मा होऊन गेले थोर, की ज्यांनी कृष्ण भावनेचा म्हणजे त्यांच्यामध्ये कृष्णाचा पूर्ण अंश होता आणि त्यांनी कृष्ण भावनेचा की त्यांच्या बरोबर कृष्ण होते सतत आणि त्यांनी कृष्ण भावनेचा प्रसार हा जगभरामध्ये केलेला आहे. परंतु म्हणूनच प्रभुपादांनी सांगितलंय, की एवढ्याशा आपण हे जे ऑनलाईन वर्ग चालवतोय त्याच्यामुळे तर किती सुंदर म्हणजे नामनिष्ठ प्रभूंनी हे किती आपल्याला त्यांना प्रणाम दंडवत आहे, की त्यांच्यामुळे आज आपण सगळे एकत्र आलोय आणि तुम्हाला इतकी छान घरात बसून भगवद्गीतेसारखं हे महान ग्रंथ आणि महान हे उपदेशात्मक असं जे काव्य आहे, ते तुम्हाला घरी बसून इतकं छान पद्धतीने माझा प्रयत्न आहे हो सांगण्याचा. माझा जो काही अभ्यास आहे त्याच्यावरनं मी तुम्हाला इतकं छान हे आत्तापासून समजतंय. आणि म्हणून या टेक्नॉलॉजीचा हे भगवंतांची कृपा आहे खरोखर, की आपल्याला सगळ्यांना अर्जुनाच्या रूपाने आपण सगळे ही भगवद्गीता ऐकतोय आणि म्हणूनच भगवंतांनाही मार्ग हे वेगवेगळे उपदेश भगवंत सांगतायत, की तुम्ही फक्त तेव्हाच नका करू, तर तुम्ही
पूर्ण तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या आयुष्यभर तुम्ही जर नामस्मरणाचा हा जप केला तर तुम्हाला नक्कीच हो म्हणजे मृत्यूसमयी आणि भगवंत जेव्हा जीर्ण होतं तुमचं शरीर तेव्हा भगवंत तुमच्या पाठीशी नक्की असतात आणि तेव्हा जर तुम्ही मृत्यूसमयी सुद्धा भगवंतांचं नामस्मरण केलं कारण कुठेतरी तुमच्या मनाला कुठेतरी तुमच्या शरीराला ती सवय ते लागतं उपजतच आणि तुम्ही नक्कीच कायम नामस्मरण करता मग आणि म्हणूनच मग तुम्हाला फक्त आता आपण म्हातारे झालोय आणि आता चला देवाचं नाव घ्यायचं आणि बस देवाकडे जायचं हे जे लोकांचं काही थॉट प्रोसेस असते ती वेगळी असते ती विचारसरणीच वेगळी असते परंतु म्हणून भगवंतांनी इथे सांगितलंय की वाचतो सोम हरे कृष्ण या श्लोकामध्ये काय सांगितलंय ऐकूया आपण ओम हरे कृष्ण वाचणार श्लोक हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण बेटा यं यं वापि स्मरन् भावं त्यजन्ते कलेवरं तं तमेवैति कौन्तेय सदा तद्भावभावितः. हे कौन्तेय, आपल्या देहाचा त्याग करीत असताना मनुष्य ज्या ज्या भावाचे स्मरण करतो त्या त्या भावाची तो निसंदेह प्राप्ती करतो. हरे हरे कृष्ण. कृष्ण हरे कृष्ण म्हणजे भगवंतांनी इथे सांगितलं यम यम वापी स्मरण भाव म्हणजे स्मरण की ज्या मृत्यूसमयी मनुष्य ज्या गोष्टीचं स्मरण करतो त्यजत्यंते कलेवरम तम तमेवैति कौंतेय सदा तद्भाव भाविता आणि म्हणूनच त्या भावाची म्हणजे त्या जे भाव त्याच्या मनामध्ये असतात त्या भावाची तो पुढच्या जन्मामध्ये प्राप्ती करतो आणि त्याचीच प्राप्ती त्याला होते आणि यावरनं मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे आणि जिथे हे भरत महाराजांची एक गोष्ट सांगणार आहे बरं का मी तुम्हाला तर हे भरत महाराज एक राजा होते बरं का भरत महाराज ते अत्यंत धार्मिक होते आणि अत्यंत पौरोहित्य आणि देवाची प्रार्थना आणि त्यांचं सगळं म्हणजे जे काही त्यांची प्रार्थना आणि पूजा या सगळ्याचं ते सातत्याने नियमाने आचरण करायचे आणि कृष्णाची पूजा करायचे यज्ञ याग या सगळ्याची ती पूजा अर्चा करण्यामध्ये त्यांचा वेळ असायचा आणि त्यांनी भगवंतांची खूप भक्ती करायचे ते तर असे हे भरत महाराज एकदा काय होतं की हरिण असतं ना एक हरिणी असते जिला बाळ होणार असतं बरं का तर ती हरिणीला सिंह एक त्याचा पाठलाग करत असतो कारण सिंह हा हरिणीची शिकार करतात तर भरत महाराजांच्या समोरच ते त्या ज्या बाळ होणाऱ्या हरिणीला त्या सिंहापासून पळताना बघतात आणि ते सिंहापासून आपलं रक्षण करायला बघत असतं पण परंतु आणि मग एका नदीच्या पार म्हणजे अक्षरशः नदी ओलांडून ते हरिण कसं तरी स्वतःचा जीव वाचवतं आणि एका छोट्याशा पाडसाला ते जन्म देतं बरं का एका छोट्याशा कोकराला जन्म देतं ते आणि हे सगळं भरत महाराज बघत असतात दुरून परंतु ते सिंहाकडून ती हरिणी मात्र वाचत नाही आणि त्या हरिणीच्या छोट्याशा पाडसाच्या आईला मात्र ते सिंह तो शिकार करतो आणि त्याची खाऊन टाकतो त्याला आणि त्याच्यामुळे काय होतं की हे हरिण पोरकं होतं एक मिनिट तर ते हरिण मग पोरकं होतं आणि ते बघत असतात की एवढं थरथरणारं आणि छोटंसं पाडस असतं हे हरणीचं आणि त्या हरणीच्या पाडसाला मग ते बघा असे त्या नदीच्या इथून घेतात आणि त्याला दत्तक घेतात आणि त्याचा कारण त्यांना मनामध्ये येतं की आता या हरणीचं कोण रक्षण करणार आहे आणि कोण याचा सांभाळ करणार आणि कोण याला वाढवणार आणि म्हणून त्याला खूप त्यांच्याबद्दल वाटतं आणि म्हणून त्या हरणीच्या पाडसाला ते घेऊन येतात स्वतः बरोबर आणि मग ते त्याला वाढवतात त्याचं सगळं संगोपन करतात आणि ते त्याच्यामध्ये इतके रममाण होऊन जातात की त्यांना दुसरं काहीही दिसत नाही फक्त हरिण कुठे गेलंय स्वतः बरोबर नेताना हरिणीला नेतात काय हवंय खायला काय हवंय बरोबर आहे जसं आपले आई वडील कशी आपली काळजी घेत असतात आणि तुमच्या बाळांची कशी काळजी की तुम्हाला काय हवं काय नको त्याप्रमाणे ते अगदी दत्तक घेतल्याप्रमाणे त्या हरिणीचं सगळं बघत असतात पण त्यामध्ये काय होतं त्यामध्ये ते आपला सगळा धर्म विसरतात आपला सगळा पूजा करण्याचा पूजा अर्चा या सगळ्याचं त्यांना विस्मरण होतं आणि ते कशातच त्यांना काही करत नाहीत आणि पूर्णपणे अगदी तन मन धनाने त्या हरणीमध्ये पूर्ण रममाण होतात आणि त्या हरणीला का उशीर का झालाय मग कुठे लागलंय कुठे खुपलंय बरं नाही वाटत आहे कुठे गेली हरणी की स्वतःच्या बरोबर घेऊन जातात
इतके ते हरिणयुक्त, म्हणजे त्यांचं जीवन हे पूर्ण हरिणमय होऊन जातं. आणि म्हणून असं जेव्हा त्यांचं जीवन हरिणमय होतं, तेव्हा ते पूजा अर्चा आणि काहीही त्यांच्या मनात येत नाही. आणि असे हे भरत महाराज जेव्हा वृद्ध होतात, तेव्हा वृद्धत्व आल्यानंतर त्यांचं शरीर जीर्ण होऊन त्यांना मृत्यू येतो. पण मृत्यू समय काय असतं हो त्यांच्या मनामध्ये? तर त्यांच्या मनामध्ये हरणीचेच विचार असतात, की ते हरिणाचं आता काय होईल, हे हरिण कुठे असेल, काय करतंय, हे सगळे विचार. आणि म्हणून तुम्ही बघाल तर यांचा जन्म, यांना पुढचा जन्म हा, यांचा बघा, यांचा जो आत्मा आहे तो या हरिणामध्ये गेलेला आहे. आणि म्हणून त्यांना पुढचा जन्म हा हरिणाचा मिळतो. आणि म्हणून ज्या भगवंतांनी ज्या श्लोकामध्ये सांगितलं की मृत्यू समयी मनुष्य ज्या गोष्टीचा विचार करतो त्या भावांची त्याला प्राप्ती होते. आणि म्हणूनच भगवंत सांगतायत की मृत्यू समयी तुम्ही नामस्मरण केल्याने तुम्हाला मोक्ष मिळतो. म्हणजे यांना आता मोक्ष न मिळता त्यांना हरणीचा जन्म मिळाला कुठेतरी. आणि मग कालांतराने त्यांना जे ते विचार करत असतात तो जन्म त्यांना मिळतो. आणि म्हणूनच आता हे कुणाला वाचायचं होतं भाषांतर? तरुणला वाचायचंय ना. हरे कृष्ण तरुण, हँड रेज केलाय. सईला वाचायचंय. चला सई वाच. हरे कृष्ण. हो टीचर. ध्यान केले पाहिजे आणि त्याचबरोबर तुला आपल्या युद्धरूपी स्वधर्माचेही आचरण केले पाहिजे. तुझी कर्म मला अर्पण केल्याने आणि तुझ्या मनाला आणि बुद्धीला माझ्या ठायी स्थिर केल्याने तुला हे काय तिचं निस्संदेह म्हणजे विदाउट डाऊट, म्हणजे काही संशयाने निसंदेह माझी प्राप्ती केली होईल. प्राप्ती होईल. हरे कृष्ण बेटा, व्हेरी गुड. हरे कृष्ण. खूप छान प्रयत्न आहे. म्हणून भगवंत सांगतायत की ध्यान म्हणजेच काय, की नामस्मरण केलं पाहिजे. त्याचबरोबर तुला तुझं कर्म केलं पाहिजे. म्हणजे युद्ध इथे तुम्ही बघताय की भगवंत बघा की सगळ्यांबरोबर चैतन्य महाप्रभू कीर्तन करतायत आणि संकीर्तनाचा मंत्र, जो महामंत्र ज्याचं कीर्तन करतायत, ध्यान करतायत, त्याचबरोबर तुला या युद्धरूपी स्वधर्माचं पण पालन केलं पाहिजे. तुझी कर्म अर्पण कर. जसं आपण 5व्या अध्यायामध्ये बघितलं की तू युद्ध केलं पाहिजे. तुझं कर्म म्हणजे संन्यास घेऊन चालणार नाही. सगळं सोडून दिलंय आणि मी आता मुक्त झालोय आणि मी आता चांगलं काम केलंय त्याच्यामुळे. तर तसं नाही, तुम्ही तुमचं कर्म करा. कर्मापासून स्वतःची सुटका नका करू. 1 मिनिट द्या मला. हरे कृष्ण. येस. सो त्यांनी सांगितलंय म्हणजे कर्म तुम्ही केली पाहिजेत. आणि भगवंत सांगतायत की ती कर्म करा आणि ती माझ्या भावनेने करा. आणि तुझ्या मनाला आणि बुद्धीला जसं नियंत्रण आणण्यासाठी तुम्ही समरस केलं पाहिजे. आणि तुम्हाला तुमचं मन एका जागी स्थिर करण्यासाठी तुम्ही ध्यान केलं पाहिजे. आणि मग तो नामस्मरणाचं ध्यान आहे. तो नामस्मरणाचं जसं इथे कीर्तन केलं जातंय. आणि मग तुला निस्संदेह माझी प्राप्ती होईल. जसं आपण बघितलं की इथे श्रीला प्रभुपाद दिसतात. जे मी सांगितलं की वयाच्या 5व्या वर्षापासून त्यांनी कशी कृष्णाची भक्ती केलेली, श्यामसुंदर रूप आणि कृष्णाचं जे रूप की त्याच्यावर निस्सीम भक्ती केलेली कृष्णावर. आणि त्याचप्रमाणे जसे ते मोठे झाले तसं त्यांनी कृष्ण भावनेचा प्रसार केला. आता कोण वाचणार आहे? हरे कृष्ण. कोणी हँड रेज केला आहे? आणि मघाशी तरुणला वाचायचं होतं. तरुण, हरे कृष्ण. आणि कोणाला वाचायचं होतं? चैतन्याला वाचायचंय. ओके, चैतन्य, हरे कृष्ण. हे पार्थ, आपले मन विचलित होऊ न देता त्याला माझ्या निरंतर स्मरणामध्ये म्हणजे मेमरीमध्ये, स्मरणामध्ये युक्त करून माझे परमपुरुषाचे जीव
जो ध्यान करतो जो ध्यान करतो तो निश्चितपणे निश्चितपणे माझी प्राप्ती प्राप्ती करतो. हरे कृष्ण. खूप छान प्रयत्न आहे. तुम्ही सगळे खूप छान प्रयत्न करताय. जरी तुम्हाला मराठी वाचायला जड जाते, तुम्ही सगळे व्हर्नाक्युलर मधले असून सुद्धा खूप छान प्रयत्न करताय. सगळे इंग्लिश मीडियम मधले असाल, राईट? बरोबर. पण मराठी हो, विषय असून माताजी. पण तरी पण खूप छान प्रयत्न करताय. व्हेरी गुड. खूप छान चैतन्य. हरे कृष्ण. हरे कृष्णा. म्हणून परमेश्वर सांगतायत की तुमचं मन विचलित होऊ देऊ नका आणि मनाला कुठेतरी त्या नियंत्रित करा आणि निरंतर स्मरणामध्ये. आणि मग ते नियंत्रित करण्यासाठी जपनामाचा कोण अनम्यूट आहे? हरे कृष्ण. काळजी घ्या. तरुणला अनम्यूट केलेलं मी. ओके, ठीक आहे. तर असं हे मन विचलित होऊ न देता माझ्या निरंतर स्मरणामध्ये युक्त करून परमपुरुषाचे म्हणजे भगवंतांचं जो स्मरण करतो तो निश्चितपणे भगवंतांची प्राप्ती करतो. आणि म्हणूनच भगवंत इथे सांगतायत की एक गोष्ट सांगणार आहे मी इथे तुम्हाला की भगवंतांची मृत्यूसमयी पण जे स्मरण करतातच, परंतु की कशी त्यांना भगवंतांच्या स्मरणाने कसा मोक्ष मिळतो. तर एक अजामिला नावाचे एक ब्राह्मण होते बरं का. तर हे अजामिला, ह्यांचं नाव अजामिला, ह्यांचं अजामिल नावाचे हे ब्राह्मण अत्यंत प्रसिद्ध असे त्यांच्या गावामध्ये खूप उच्च शिक्षण घेतलेले आणि पौरोहित्य करणारे आणि त्यांना वेदांचं वगैरे खूप ज्ञान होतं आणि अतिशय प्रसिद्ध चांगल्या भावनेने म्हणजे अतिशय चांगले असे ब्राह्मण म्हणून ते प्रसिद्ध होते. पण एकदा ते अजामिला त्यांचं मन कुठेतरी भरकटतं आणि त्यांच्या मनामध्ये काही विचार येतात आणि त्यांच्याकडून काही कृती केली जाते बाई. आणि आणि त्यांना काय होतं, काही वाईट सवयी लागतात. त्यांचं कुटुंब इतकं महान असतं खरं गावामध्ये की सगळ्यांना एक वेगळा रिस्पेक्ट असतो, सगळ्यांना एक वेगळा त्यांच्याबद्दल आदर असतो, त्यांच्या फॅमिलीबद्दल, त्यांच्या कुटुंबाबद्दल. आणि असे हे अजामिला यांना ना काही वाईट सवयी लागतात आणि त्या वाईट सवयी इतक्या त्यांना अधोगतीला नेतात की त्यांना खूप चुकीच्या मार्गाने घेऊन जातात या वाईट सवयी. की आपलं मन, मग इथे मनाचंच कुठेतरी दाखवलेलं आहे. भगवंत मनासाठी ही कथा जे ऐकतोय की मनाला नियंत्रण नसल्याने त्या वाईट सवयींमध्ये ते अजामिला इतके भरकटतात की त्यांचं लग्न झालेलं असतं, त्यांना बायको असते, कुटुंब असतं त्यांचं, आई वडील असतात, हे सगळं ते विसरून जाऊन त्या चुकीच्या मार्गाने जातात, दुसरं लग्न करतात दुसऱ्या बाईशी आणि ते वेगळा संसार थाटतात की ज्याच्यामुळे त्यांचं गावामध्ये अतिशय नाचक्की होते. आणि अशा प्रकारे ते अजामिला खूप वाईट मार्गाने आणि खूप चुकीच्या मार्गाने जातात. आणि परंतु जेव्हा हे अजामिला वयस्कर म्हणजे जिथे इथे दाखवलंय की अंथरुणावर झोपलेले आहेत ना, तर ते अजामिला आहेत आणि ते अजामिला अत्यंत वयोवृद्ध होतात आणि त्यांना त्या दुसऱ्या स्त्रीशी जेव्हा ते लग्न करतात तर त्यांना बरीच मुलं होतात त्यांच्यापासून आणि त्यांच्या सर्वात धाकट्या मुलाचं नाव असतं नारायण बरं का. त्यांनी मुलाचं नाव नारायण ठेवलेलं असतं आणि या धाकट्या मुलाबद्दल त्यांना फार प्रेम असतं आणि खूप लाडका असतो तो. आणि म्हणून ते सतत नारायणाला हे आण ते आण, नारायणा मला जेवायला घेऊन चल, मला उठव, मला झोपायचं आहे, मला इकडे घेऊन चल, नारायण 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 असं. कारण त्या मुलाचं नाव नारायण असतं आणि आपोआप त्यांच्याकडून परमेश्वराचं नामस्मरण होतं हो. आणि म्हणून या नामस्मरणाने काय होतं, जेव्हा ते अत्यंत वृद्ध होतात आणि या दुसऱ्या चित्रामध्ये तुम्ही बघाल की त्यांचा मृत्यू होऊन यमदूत त्यांना न्यायला येतात, पण त्या यमदूतांना विष्णूचे दूत थांबवतात. आणि अशा वेळेला तुम्ही इथे बघाल या चित्रामध्ये तर अक्षरशः यमाचे दूत आणि विष्णूचे दूत यांच्यामध्ये भांडण होतं, युद्ध होतं, यांच्यामध्ये वाद होतात की अजामिला यांनी खूप पापं केलेली आहेत, कारण तो चुकीच्या मार्गाने गेलेला असतो. त्या चुकीच्या मार्गाने गेल्यानंतर तो पापच केली आहेत, कारण त्याला नरक यातनाच मिळाल्या पाहिजेत. परंतु हे विष्णूचे दूत का आलेले आहेत, का कारण आहे, कारण त्याच्या नामस्मरणाने त्यांनी आधी तर काही चांगली कर्म केलेली असतात, पण मृत्यू समयी जेव्हा तो वृद्ध असताना नारायणाचं नाव घेतो, त्या नामस्मरणाचा महिमा, इतक्या या नामस्मरणाचा महिमा की विष्णूचे दूत त्याला त्याच्यापासून वाचवतात, यमदूतांपासून. आणि त्याला कुठेतरी भगवंत एक संधी देतात आणि म्हणूनच त्याला कुठेतरी एक चांगलं जीवन जगण्याची संधी देतात आणि पुन्हा त्याला चांगलं जीवन जगतो तो. आणि तेव्हा नंतर मग त्याला कृष्ण भक्तीमध्ये जेव्हा तो रममाण होतो तेव्हा त्याला मोक्ष मिळतो आणि त्याला गोलोकामध्ये जाता येतं. जेव्हा नंतरच्या जन्मामध्ये त्याला गोलोक मिळतो, त्याला कृष्णाकडे जाता येतं.
आणि म्हणूनच भगवंत सांगतायत की नामस्मरणाचा बघा, या जन्मामध्ये भगवंत म्हणजे वैकुंठाला जाता येतं त्याला, की वैकुंठ परमेश्वर भगवंत स्वतः त्याला न्यायला आलेले आहे. म्हणजे एक संधी दिली जाते. म्हणजे या नामस्मरणाचा बघा, थोड्या नामस्मरणाने इतका महिमा आहे. याच्यावरनं पण खूप गोष्टी आहेत बरं का, मी ज्या तुम्हाला सांगेन. तर अशी ही अजामिलाची गोष्ट, की या वृद्ध मृत्यूसमयी केलेल्या नामस्मरणाने त्यांना कुठेतरी एक संधी भगवंतांकडून मिळते आणि नंतरच्या जन्मात मोक्ष प्राप्त होतो, की गोलोक मिळतो आणि कृष्णाकडे जाता येतं त्यांना. आणि म्हणूनच मनुष्याने परमपुरुषाचे सर्वज्ञ, पुरातन, नियंता, अणुपेक्षाही सूक्ष्म सगळ्या गोष्टींचे जे पालन करता आहेत, सगळ्या भौतिक कल्पनांच्या अतीत असणारे अचिंत्य नित्य पुरुष या रूपामध्ये ध्यान केलं पाहिजे. म्हणजे काय, की परमेश्वराचं ध्यान, की परमेश्वर हे प्रत्यक्ष भगवंत मनुष्याचं रूप आहे. जसं हे मनुष्याचं रूप भगवंतांचं आहे. जे श्यामसुंदर, जे अत्यंत मधुर असं बासरी घेतलेलं, मोरपीस असलेलं हे जे रूप आहे, ते भौतिक प्रकृतीच्या अत्यंत पलीकडे आहे. आणि या जेव्हा नामस्मरणामुळे तुम्हाला काय दिसतं, तर या परमपुरुषाचं, भगवंतांचं जेव्हा जे सूर्याप्रमाणे जसं भगवद्गीतेचं मी महत्त्व सांगितलं, की सूर्यासारखी तेज प्रखर आहे, तसं हे परमेश्वराचं तेज आहे, की ते सूर्याप्रमाणे तेजस्वी आहेत. आणि हे भौतिक प्रकृतीच्या पलीकडे अर्थात खूप दिव्य आहे यांचं तेजस्वी असं रूप. आणि म्हणून हे भगवंत कोण आहे? तर भगवंत एक मनुष्यच रूपात आहेत, जे पृथ्वी तलावर जेव्हा भगवद्गीता सांगायला आले, कौरव पांडवांबरोबर होते, की जेव्हा त्यांना त्यांच्याबरोबर राहत होते, तेव्हा त्यांची कल्पना नव्हती. पण जेव्हा भगवद्गीता सांगतात, अर्जुनाला माहित होतं. कारण कुठेतरी पांडवांनी जसं मी सांगितलं तुम्हाला 4थ्या अध्यायात, की पांडवांनी खूप सहन केलं. का? कारण भगवंत त्यांच्या पाठीशी होते. कुठेतरी त्यांना दृढ निष्ठा होती आणि म्हणून सगळ्या वाईट गोष्टींना, सगळ्या चुकीच्या जे कौरव त्यांच्याबरोबर वागले, त्या सगळ्या गोष्टींना त्यांनी, दुःखांना त्यांनी सामोरं गेले ते. कारण प्रत्यक्ष भगवंत त्यांच्याबरोबर होते. आणि असं हे भगवंतांचं मोहक असं श्यामसुंदर रूप आहे. आणि असे हे भगवंत जे तेजस्वी दिव्य आहेत, की ज्यांची प्रत्यक्ष ब्रह्मानी पण त्यांची स्तुती केली आहे. आणि प्रत्यक्ष ब्रह्माजींनी पण कृष्णाचं ध्यान केलेलं आहे. प्रत्यक्ष शिवांनी कृष्णाचं ध्यान केलेलं आहे. आणि जसं आपण म्हणतो, की हे इतर देव म्हणजे शिव आणि हे यांचा महिमा अगाध आहे. आणि परंतु ह्या सगळ्यांपेक्षा श्रेष्ठ, जसं आपण म्हटलं, की सर्वोच्च नियंत्रक तिथे कुठेतरी विष्णू आहेत ते, आणि हे विष्णूचं रूप आहे. आणि म्हणून ह्या सगळ्या परमेश्वराच्या लीला बघा, वृंदावनामध्ये भगवंत कसे राहत होते, की भगवंतांच्या या लीला, जसं हे मनुष्य रूपामध्ये वृंदावनामध्ये वृंदावनवासियांचे अत्यंत लाडके होते. आणि इतका प्रकाश, म्हणजे तुम्हाला माहितीये का, की जेव्हा ते लोणी काढायला जायचे ना, तर असं नव्हतं, की नंदाच्या, ज्यांच्याकडे ते म्हणजे ज्यांचे आई वडील देवकी आणि वासुदेव त्यांना जन्मदाते होते, पण जेव्हा वासुदेवानी या यशोदा मैयाकडे त्यांना नेऊन सोडलं ना, आणि यशोदा मैया आणि नंदा बाबा त्यांचे आई वडील, ज्यांनी त्यांचं पालन पोषण केलं, आणि असे कृष्ण बाप्पा जेव्हा त्यांना लोणी आणि दही हे अत्यंत प्रिय होतं, आणि त्यांना वासर, गाय, वासरू यांच्यावर ते अगदी नितांत प्रेम करायचे. गोविंद म्हणून त्यांना गोविंद म्हटलं गेलंय, की ज्यांचं वासराची आणि गायीची सुद्धा त्यांना अत्यंत काळजी होती आणि त्यांचे खूप लाडके होते. आणि म्हणून अशी यशोदा मैया, जी त्यांना खूप शिक्षा पण करायची, जशी मी तुम्हाला गोष्ट सांगितली त्या दिवशी, की जसं ब्रह्मांड, जसं आता पुढे जाऊन आपण बघणार आहोत, की भगवद्गीता जशी सांगितली तसं त्या दिवशी, की भगवंत लहान असताना त्यांनी यशोदा मैयेला कसं आपल्या तोंडामध्ये पूर्ण ब्रह्मांडाची दर्शन दिलं होतं. आणि अक्षरशः यशोदा मैया ते बघून चक्कर आली होती तिला, की म्हणजे इतकं प्रखर तेज होतं, की जे ते बघू नाही शकले. आणि इतकं तेजसपुंज आणि तेजस्वी, की परमेश्वर जेव्हा लोणी काढायला जायचे ना भगवंत, छोटेसे कृष्ण, तर तेव्हा काही नसायचं बरं का. जरी अंधार असला घरामध्ये, तरी फक्त त्यांच्या तेजाने ते करू शकायचे. म्हणजे असं वाटायचं गोपिकांना, की ह्यांनी, अरे अंधार आहे, हे काही काही करू शकणार नाही, त्यांना काही मिळणार नाही आपल्या मटक्या. पण ते प्रत्यक्ष भगवंत ते शोधून काढायचे, कारण त्यांच्यामध्ये इतकं दिव्य तेज होतं. आणि मग त्यांना कळायचं, अरे हा प्रकाश कुठून दिसतोय, की हे कुठून लोणी शोधून काढतायत. आणि मग तो तेजपुंज प्रकाश सगळे बघायचे, की तो परमेश्वराचा असा दिव्य प्रकाश बघा आजूबाजूला कसा पसरलेला आहे. आणि म्हणून असे हे वृंदावनवासियांवर त्यांनी खूप नितांत प्रेम केलं, जे वृंदावनामध्ये राहिले. जेव्हा गोवर्धन पर्वत त्यांनी उचलून सगळ्या वृंदावनवासियांचं संरक्षण केलं होतं. असे हे
भगवंत ज्यांचा सुदामा नावाचा मित्र होता बरं का, त्याची गोष्ट मी सांगणार आहे. आणि त्यांनी कशी निस्सीम भक्ती केली कृष्णावर आणि कसं त्यांच्या भक्तीचं म्हणजे त्याचं कसं निस्सीम प्रेम होतं भगवंतांवर. असे हे सुदामा आणि श्रीकृष्ण हे एकाच ठिकाणी सांदीपनी ऋषी बरं का त्यांचे. आणि प्रत्यक्ष भगवंत, जरी ते भगवंत असले, जरी त्यांना सगळं ज्ञान आहे, तरी पण जेव्हा ते मनुष्य रूपामध्ये आले होते, जसं मी कालच्या अध्यायात सांगितलं की एक योग्य गुरु, जेव्हा तुम्हाला भक्ती मार्गावर जायचं असतं तेव्हा तुम्हाला योग्य गुरुची गरज असते. आणि असे भगवंत स्वतः सुद्धा जेव्हा मनुष्य रूपात असतात ते स्वतःला एक गुरु करतात. आणि त्यांचे गुरु कोण असतात? तर सांदीपनी ऋषी. जेव्हा ते आश्रमामध्ये राहत असतात, जेव्हा ते लहानपणापासून काही विद्या घेतात, जरी ते भगवंत असले तरी ते मनुष्य रूपामध्ये या सगळ्या टप्प्यांमधून जातात. आणि ते सांदीपनी ऋषींच्या आश्रमामध्ये त्यांच्याकडून ज्ञान घेत असतात, त्यांच्याकडून विद्या घेत असतात. आणि त्यांच्याबरोबर हा सुदामा एक ब्राह्मण, गरीब ब्राह्मण असतो. जरी ते त्या आश्रमात, तो पण एक ब्राह्मण असतो, पण तो फार गरीब असतो आणि तो गरीब घरातून आलेला असतो. पण तिथे कुठेतरी भगवंतांकडे काही नाही हो, असं गरीब श्रीमंत, काळा पांढरा किंवा तुम्ही कमी लेखताय आणि उंच आहेत, बुटकेत किंवा कुठलेही कुरूप आहे, सुंदर आहे असं नाही. भगवंतांचं नामस्मरण, भगवंतांना सगळे प्रिय आहेत. आणि म्हणून जरी गरीब असले, श्रीमंत असले, तरी हा गरीब सुदामा सुद्धा भगवंतांचा तितका लाडका प्रिय सखा होता. आणि मग ते भगवंत त्याच्या बरोबर बसून बघा कसे फलाहार करतायत किंवा जेवता आहेत, खाता आहेत. आणि भगवंत बघा त्याच्याबरोबर कसे एकमेकांबरोबर असून ते एकमेकांबरोबर विद्या घेत असतात आणि बरोबर राहत असतात आणि बरोबर जात असतात एकमेकांच्या. आणि असे हे जेव्हा त्यांची विद्या पूर्ण होते, तसे जेव्हा सुदामा आपल्या घरी परत जातात, ते एक ब्राह्मण घरातून आलेले असतात, गरीब घरातून. मग ते कृष्णाची भेट घेऊन आपल्या घरी परत जातात. परंतु ते नामस्मरण कधीही सोडत नाहीत कृष्णाचं. आणि कृष्ण सतत त्यांच्या मनामध्ये असतो आणि ते कृष्णाची मनापासून भक्ती करत असतात. मग काही दिवसांनी त्यांचं लग्न होतं, बायको होते, त्यांना एक मुलगा होतो. पण काय असतं की गरिबीमुळे त्यांचे हाल असतात हो. त्यांना खायला पोटभर मिळत असतं, पण खूप अगदी आहे. मग कुठेतरी त्यांच्या बायकोला वाटतं की श्रीकृष्णांसारखा तुमचा मित्र आहे, परमसखा आहे, तुम्ही का नाही त्याच्याकडे जात? तुम्ही का नाही त्याच्याकडून काही मागून घेत आणि कुठेतरी आपल्याला संपत्ती मिळू दे थोडीशी? परंतु नाही, ते सुदामा असतात. तर ते म्हणतात, "नाही, नाही, मी भगवंतांकडे काहीही मागणार नाही." आणि ते भगवंतांकडे जातात. त्यांच्या बायकोची इच्छा असते म्हणून ते जातात. कारण त्यांना त्यांच्या परमसख्याला पण भेटायचं असतं. आणि जाताना काय घेऊन जातात माहितीये? कारण त्यांच्या बायकोकडे करायला असं काही नसतं. पण आपल्या मित्रासाठी काहीतरी घेऊन जायचं असतं ना, त्यांना खाऊ घेऊन जायचं असतं. म्हणून तांदुळाचे पोहे करून देते ती त्यांना. आणि त्या पोहे घेऊन ते भगवंतांकडे जातात. तर ह्या पोहे आहेत बरं का त्यांच्याकडे. आणि मग ते येतात इथे. परंतु काही त्यांना संरक्षक अडवतात. मग अडवल्यानंतर ते सांगतात, "मी असं-असं कृष्णाचा मित्र आहे आणि कृष्ण माझा सखा आहे." मग जेव्हा कृष्णाला हे कळतं, तेव्हा कृष्ण स्वतः बघा दास-दासींना पाठवतात आणि त्यांच्या सेवेमध्ये सगळ्यांना पाठवून भगवंत स्वतः त्याच्या चरणाची पूजा करतात. आणि जरी ते स्वतः प्रत्यक्ष भगवंत असले तरी आपल्या मित्राला ते अगदी परमसखा असल्यामुळे ते स्वतः त्यांच्या चरणांची पूजा करतात. त्याला स्वतःच्या हाताने भरवतात आणि त्यांनी आणलेले पोहे पण अगदी आनंदाने खातात. की तरी ते पोहे असले, जरी तो साधा काही खाऊ असला तरी त्यांना खूप प्रिय असतो. म्हणून सुदाम्याचे पोहे हे तुम्ही ऐकलं असेल. आणि असे हे सुदामा भगवंतांचं फक्त दर्शन, त्यांच्या सहवासात राहतात, पण त्यांच्याकडे काहीही मागत नाहीत बरं का. जरी त्यांना त्यांच्या बायकोनी सांगून पाठवलेलं असतं, तरी ते सुदामा असतात. आणि त्यांना माहिती असतं हा आपला परमसखा आहे फक्त. ते त्यांच्या मनामध्ये कायम असतात. आणि म्हणून जेव्हा ते परत जातात, तर तेव्हा ते परत गेल्यानंतर त्यांना काय दिसतं, तर त्यांना त्या घराचा महाल झालेला असतो हो. आणि त्यांची बायको, मुलगा त्यांना ओळखू येत नाहीत. इतकं सगळं अगदी दीप्यमान, दैदिप्यमान झालेलं असतं. आणि खूप मोठं महाल त्यांना मिळालेला असतो. आणि दागिने आणि सगळे सेवक वगैरे असतात, की बघा भगवंतांच्या कृपेने काहीही न मागता भक्तीमध्ये भगवंतांच्या असल्यावरती परमसख्याचं म्हणून साख्यम, दास्यम, की असे हे जी भगवंतांची सेवा केली जाते, ह्या सेवेचं फळ त्याला मिळतं. आणि म्हणून हा श्लोक वाचणार का? ओम हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण वाच.
वेदेषु यज्ञेषु तपसु चैव दानेषु यत् पुण्यफलं प्रदिष्टम् अस्तेति तत्सर्वम् इदं विदित्वा योगी परं सानुपैति चाद्यम्. जो मनुष्य भक्ती मार्गाचा स्वीकार करतो तो वेदा अध्ययन, तपस्या, दान देवे किंवा दार्शनिक तथा सकाम कर्म इत्यादी कर्मापासून जे फल प्राप्त होते त्या फलापासून वंचित होत नाही. केवळ भक्तिपूर्ण सेवा केल्याने त्याला हे सर्व प्राप्त होते आणि अखेरीस त्याला परम शाश्वत धामाची प्राप्ती होते. हरे हरे कृष्ण. कृष्ण. खूप छान. म्हणून जसं सुदाम्याचं सांगितलं की जो भक्ती मार्गाचा स्वीकार करतो, ज्याचं वेदाध्ययन जरी त्याला काहीही न मागता म्हणजे जरीही त्यांनी त्याचं कर्म करत असला तरी त्या फळापासून तो वंचित होत नाही मग. आणि भक्ती सेवा केल्याने त्याला ते फळ प्राप्त होते आणि म्हणूनच अखेरीस त्याला परम शाश्वत धामाची म्हणजे गोलोकाची प्राप्ती होते. जेव्हा वृद्धत्व प्राप्त होऊन जेव्हा मनुष्य मृत्यू पावतो तेव्हा त्याला गोलोकाची म्हणजे कृष्णाकडे जातो. अखंड केलेल्या भक्तीने, अखंड केलेल्या नामस्मरणाने तो परमेश्वराच्या जवळ जातो आणि परमेश्वराशी एकजीव म्हणून जेव्हा आयुष्यभर म्हणजे भगवंत प्रत्येक ठिकाणी काय सांगतात की भगवंतांचं नामस्मरण, म्हणून हा नामस्मरणाचा महिमा हा प्रत्येक अध्यायामधनं तुम्हाला ऐकायला मिळेल. असा हा 8वा अध्याय आणि याचा जप. प्रत्येक अध्यायाला आपण संपवतोय जपाने जो अखंडपणे नामस्मरणाचा महिमा सांगतो. असा हा आपण संपवलेला आहे 8वा अध्याय. आज 3 गोष्टी सांगितल्या आहेत मी तुम्हाला सगळ्यांना. हरे कृष्ण. सगळ्यांना हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. माताजी बोला हरे बोला कृष्ण. मिनल. एकेकाने बोला राजानो. हा बोल मिनल. कृष्णाची नावं सांगायची. हो येस. लिहिली सगळ्यांनी? ओके. आता लिहिली असतील तर सांगायची, नाहीतर काहीही कोणाला कंपल्शन नाहीये. कोणी कोणी लिहिली आहेत बघा, मला सांगा, हँड रेस करा. कोणी कोणी लिहिली आहेत? ओमनी लिहिली आहेत, मिनलताईंनी पण आता लिहिली, म्हणजे सईनी लिहिली आहेत. व्हेरी गुड. अजून कोणी लिहिली आहेत? मग चालेल, मिनलताई वाचणार तू? हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हे मिनल, अर्णव पण तुझा भाऊ आहे का? अर्णव तुझा भाऊ आहे? येस, हो. मला कुठेतरी आणि वाटलं तेच. बरोबर. ओके. दीदी सई पण आहे. सई दीदी. अच्छा, सई दीदी पण तुझी ताई आहे. व्हेरी गुड. ओके. हो. सो लिहिली नावं? काय? वाचा. लिहिली नावं कृष्णाची? हरी. हा पुढे नाही. चालेल चालेल, डोंट वरी. नाही सांगितलंस तरी चालेल, हरकत नाही. ओमदादा तू लिहिलंयस? हो हा, हो माता. वाचणार ओमदादा? मिनल आरामात, नो प्रॉब्लेम. तू लिहिली नसशील तर आरामात लिही, उद्या सांगितलंस तरी चालेल. ठीक आहे. माता, कृष्णाचे 12 नाव आहे ना? हा. श्याम सुंदर, कान्हा, रणछोड, गोपाल, हरी, गोविंद, द्वारकानायक, मुरारी, यादवेंद्र, अच्युत, केशव आणि दामोदर. खूप छान, खूप छान. बघा केवढी नावं. कारण तुम्हाला हेच उद्देश आहे माझा की किती प्रत्येकाने वेगवेगळी नावं लिहिली तर तुम्हाला कृष्णाची किती नावं कळणार आहेत. किती नावं आहेत, सहस्त्र नावं आहेत कृष्णाची. आणि ही तुम्हाला बघा वेगवेगळी लिहिल्यानंतर नक्की एकमेकांकडून नवीन नावं कळतील की नाही. अजून कोणी लिहिली आहेत बरं? हरे कृष्ण. अनम्यूट व्हा आणि सांगा मला कोणी लिहिली आहेत. अजून कोणी लिहिली आहे? सगळे विसरले, म्हणजे होमवर्क करायला सगळे विसरले. असं नाही माताजी, मी चालणार. नाही लिहिलेली कारण की तुम्ही होमवर्क दिला तेव्हा मी डिस्कनेक्ट झालेला. माझा वेगळा क्लास नो होता. प्रॉब्लेम. बरं बरं, हरकत नाही. बरं, मग मी काय करते, आज दुसरी कुठली ऍक्टिव्हिटी देऊ का नको देऊ? मी नाही तर एक तुम्हाला छानशी चित्र काढायची ऍक्टिव्हिटी देणार होते. आवडेल सगळ्यांना? हो मॅम. आणि ती ऍक्टिव्हिटी मग करा सगळ्यांनी. नावं जेव्हा जशी लमेल तशी नक्की लिहा सगळ्यांनी. मी मुद्दाम तुम्हाला प्रश्नांचा कुठलाच होमवर्क देत नाही जो तुम्ही घरी करायला पाहिजे. जो तुम्ही आपण इथेच सोडवतो सगळे प्रश्न, आणि तुम्ही क्विज मध्ये ऑलरेडी प्रश्न सगळे सोडवता, तो अध्याय तुमचा आपोआपच होतो. पण हे छोटे छोटे छान ऍक्टिव्हिटीज केल्या ना तर तुम्हाला खूप वेगळा आनंद मिळेल. बघा, तर मला तुम्हाला काय सांगायचं माहितीये की प्रत्येकाने असं जे इथे कृष्णाचं चित्र दिसतंय बघा तुम्हाला या स्क्रीनवर, तर प्रत्येकाच्या मनामध्ये जो कोणता श्रीकृष्ण असेल, जे श्रीकृष्णाचं रूप असेल ते प्रत्येकाने काढावं. काढाल तुम्ही सगळे? आवडेल करायला? आवडेल?
हो माताजी. कृष्ण काढायला हो, आवडेल माताजी. सगळ्यांना? मग सगळ्यांनी उद्या काढायचं. काढलीये कृष्णाची अरे वा, कोणी काढलंय? कोणी काढलंय? माताजी मी काढलीये. अरे वा, खूप छान. मग काढलं असेल तर प्रश्नच नाही. पण मी आता आज सगळ्यांना सांगतेय काढायला आणि उद्या मी सगळे आपल्या ग्रुपवर टाकणार आहे हा तुमचे चित्रांचे फोटो. तर बघा, तुम्हाला खूप छान वाटेल एकमेकांना शेअर करायला, की तुमच्या मनातला कृष्ण ही तुमची ऍक्टिव्हिटी. तुमच्या मनातले भगवंत, तुमच्या मनामध्ये जे भगवंतांचं रूप असेल, आतापर्यंत बघा, आज आपण 8वा अध्याय संपवला, तर तुम्हाला मी कितीतरी आपण जे पीडीएफ बघितले किंवा तुम्हाला मी ते शेअर माताजी. पण केले. हा, तर तुम्हाला तुमच्या मनामध्ये कुठले कृष्ण आहेत ते तुम्ही नक्की चित्र काढा आणि जसं मी येईल चैत- तसं काढा. नक्की मनापासून काढलं तर ते खूप छानच येणार, प्रश्नच नाही. मी चैतन्य आहे. मी पण कृष्णाची ड्रॉइंग काढली आहे. अरे वा, व्हेरी गुड. ठीक आहे, चालेल. मग तुम्हाला मी आत्ता दाखवू दाखवायची असेल? तुम्हाला? हो चालेल, नाही तर उद्या दाखवा सगळ्यांनी. अरे वा, खूप सुंदर चैतन्य, खूप सुंदर. व्हेरी गुड. हरे माताजी. कृष्ण. येस ताई. खूप छान माताजी चैतन्य. मी नावं लिहिली. दाखवू काय कोणी कोणी कृष्ण काढलंय? माताजी. एक मिनिट हा ताई, एक माताजी मिनिट. मी तरुण हा तरुण बोल. हरी मी ड्रॉइंग दाखवू हो दाखव दाखव. एक मिनिट हा, मी शेअरिंग स्टॉप करते, मग तुम्ही दाखवू शकाल मला. दाखवा. अरे वा, खूप छान तरुण. व्हेरी गुड. खूप सुंदर, खूप सुंदर. हरे कृष्ण. किती सुंदर डोळे वगैरे काढलेस. खूप छान काढलेस. येस. आता हे सगळ्यांनी दाखवलं माताजी. तरी चालेल उद्या. येस येस. हरे मी कृष्ण. उद्या मी आता मी, रेकॉर्डिंग स्टॉप करते.